नमस्कार सगळ्यांना, अरिशा पुणेरी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मोतीचूर लाडू, म्हणजे आपले बुंदीचे लाडू। एकदम सोप्या पद्धतीने बुंदी पाडायची काही गरज नाही, अशी एकदम सोपी पद्धत आहे। तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि एकदम सोपी पद्धत आहे। त्याच्यासाठी लागणारं तुम्हाला साहित्य दाखवते। 1 वाटी मी बेसन घेतलेलं आहे। 1 वाटीसाठी मी अर्धा वाटी पिठी साखर घेतलेली आहे। तुमच्याकडे नसेल आणि तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटीला 1 वाटी पिठी साखर घेऊ शकता। मी अर्धी वाटी पिठी साखर घेतलेली आहे। ड्राय फ्रूट्स मी कट करून घेतलेला आहे। काजू आणि बदाम घेतलेला आहे। वेलची पावडर आहे, थोडीशी साखर घालून मी हे कुटून घेतलेली आहे। तूप आहे, हे आपलं देसी तूप आहे, हे मी 2 चमचे घेतलेलं आहे। थोडंसं पिंच ऑफ साल्ट घेतलेलं, थोडीशी चवीसाठी म्हणजे गोड पदार्थाला चव वाढवण्यासाठी थोडंसं मीठ घेतलेलं आहे। आणि हा आपला खाऊचा कलर आहे, हा मी टोमॅटो रेड कलर घेतलेला आहे। हा स्किप केला तरी चालेल, पण आपल्याला जर दुकानासारखा कलर पाहिजे असेल मोतीचूर लाडूचा तर हा कलर घालावा लागतो। चला मग आता याची आपण कृती करूया। आता सर्वात आधी हे बेसनचं पीठ आहे ते मी एक बाउल मध्ये काढून घेत आहे आणि आपण घेतलेलं हे थोडंसं मीठ आहे ते याच्यात घालायचं आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात आता आपण थोडं थोडं पाणी घालणार आहे आणि याची स्लरी तयार करणार आहे। ही स्लरी आपण अशी करायची, एकदम पातळ अशी स्लरी करायची, भज्यासाठी आपण जशी करतो तशी। चला तर मग दाखवते, थोडं थोडं पाणी घालून करायचं। बघू शकता अशी छान स्लरी करायची आहे आपल्याला। याच्यात बघा लंप काही राहिलेलं नाहीये, व्यवस्थित फेटून घेतलेला आहे आपण। या कन्सिस्टन्सीची ही स्लरी करायची आहे। चला मी आता इथे गॅसवरती बघू शकता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे का आपण बघूया। छान गरम झालेलं आहे, लगेच वरती येतात ते सगळे आपण टाकलेल्या बुंद्या। तेल आपण बघितलेलेच आहे, छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यात भज्या सोडायच्या आहे। भज्या काही शेप मध्ये वगैरे असे सोडायचे नाहीये, फक्त तेलामध्ये सोडायचे आहे, पातळ अशा येतील अशा सोडायच्या। पूर्ण कढई भरून एका वेळी सोडायचा, राहिलेलं नंतर सोडायचं। बघू शकता आपलं हे रेडी आहे। जास्त आपल्याला क्रिस्पी वगैरे कलर चेंज होईपर्यंत वगैरे असं करायचं असं काही नाहीये। तळून निघाले पाहिजे व्यवस्थित। क्रिस्पी तर ते होतात, जे छोटे छोटे जाळे असतात ते तर व्यवस्थित छान क्रिस्पी होतात। ते आता एखाद्या चाळणमध्ये वगैरे काढून घ्यायचं, म्हणजे तेल निथरून निघतं। आणि राहिलेल्या तेलामध्ये आता आपलं राहिलेले सोडूया आपण। आता ह्या सगळ्या आपण केलेल्या भज्या ज्या आहेत त्या रेडी आहेत। आता हे थोड्याशा थंड होतील आणि तेल पण याचं निथरेल, तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया। तर त्याच्यासाठी आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। या कढईत आपण घेतलेली जी साखर आहे, अर्धी वाटी साखर किंवा पिठी साखर घेतली तर लवकर वितळते, म्हणून मी पिठी साखर घेतलेली आहे। आता या अर्ध्या वाटी पिठी साखर मध्ये आपण पाव वाटी, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असं पाणी घालायचं आहे, म्हणजे त्याचा पाक छान होतो। हे छान वितळून घ्यायचं आहे सगळं। आता हा खाऊचा कलर मी पाण्यात घालून याचा घोळ केलेला आहे, हा पण आपण याच्यात घालूया, म्हणजे आपल्या पाकाला छान कलर येईल। आणि आता हा पाक उकळी येईपर्यंत ठेवायचा गॅसवरती, आणि तोपर्यंत आपण आता ह्या भज्यांचा चुरा करून घेऊया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे भजे घालून घेणार आहे आणि एकदम दरदरीत असे, म्हणजे जाडसर असं वाटून घ्यायचं। एकदम बारीक पेस्ट नाही करायची आपल्याला, जसे आपले बुंदी असतात त्याप्रमाणे टेक्स्चर ठेवायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, या टेक्स्चरला हे दळून घ्यायचं आहे छानपैकी। आता हे मी काढून घेते, राहिलेलं पण मी असंच जाडसर असं हे बुंदीसारखं असं हे वाटून घ्यायचं आपण मिक्सरला। चला तर छान उकळी आलेली आहे, गॅस एकदम बारीक केलेला आहे मी। आता याच्यामध्येच आपण आपली वेलची पावडर घालायची आहे। आपण घेतलेलं जे तूप आहे ते तूप घालायचं आहे। त्यानंतर आपण घेतलेले जे ड्राय फ्रुट्स होते हे ड्राय फ्रुट्स घालायचे आहे। हे सगळं झाल्यानंतर आपण जी आता बुंदी तयार केली ही बुंदी याच्यात आपण घालणार आहे। गॅस एकदम मंद आचेवरती आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करूया। हे तिकवून
बघू शकता छान हे मिक्स झालेलं आहे आपलं. आता याच्यात मी थोडीशी मनुके मगाशी सांगायचं राहून गेलं होतं, हे मनुके पण घालते. छान लागतात मनुके पण. मिक्स झालेलं आहे. आता एक 2 मिनिटासाठी थोडा वेळ आपण गॅस बंद करायचा आता गॅस, आणि एक 5 मिनिटं याला असंच ठेवायचं आहे, आणि म्हणजे ते थोडंसं थंड होईल आणि मग आपण त्याचे लाडू वळणार आहे. गॅस बंद केलेला आहे, थंड होण्यासाठी ठेवूया. आता हे थोडंसं थंड झालेलं आहे, आपण लाडू वळू शकतो. याचे फार थंड करायचं नाहीये, गरम गरम असतानाच वळायचे आहेत. थोडंसं आपल्याला हातात घेता येतील असे झाले की याचे आपण लाडू वळून घ्यायचे. तर एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते. छान असा आपला हा लाडू तयार आहे, बघू शकता तुम्ही. आता हा लाडू मी ठेवते आणि असेच बाकीचे लाडू तुम्हाला करून दाखवते. बघू शकता किती छान असे आपले हे लाडू तयार आहेत. नक्की ट्राय करा, खूपच सोपी पद्धत आहे आणि आपल्याला दुकानात मिळतात तसे एकदम मोतीचूरचे हे लाडू टेस्टला पण खूप छान असे राहतात आणि 15 ते 20 दिवस हे टिकतात पण बरं का, कारण जास्त काही आपण याच्यात घातलेलं नाही, पाण्याचा हात पण नाहीये, पाक पण छान केलेला आहे. तर नक्की ट्राय करा, सोपी पद्धत आहे आणि खूप छान असे आहेत बघा. ड्रायफ्रुट्स किती छान दिसतात आहे. आणि हे रेसिपी आवडली असल्यास आमच्या अरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि भरपूर सपोर्ट करा. थँक्यू.